कशामुळे ऍडमिट केलं होतं, काय प्रॉब्लेम? वन साइड समजे आग होऊ लागली, छातीमध्ये पेन होऊ लागला, चेस्ट मध्ये पेन होऊ लागला, बॅकला पेन होऊ लागला, चक्कर येऊ लागली, घबराट येऊ लागली. लय परेशान होतो. 2-3 महिन्यापासून परेशान होतो. सरचा व्हिडिओ बघितला, सरकडे आलो. सरनं मला 3-4 दिवसामध्ये एकदम हे रिझल्ट चांगला आहे, बरं वाटायला एकदम. काय नाव आपलं? नागेश परचोडे. हे त्रास कधीपासून होता? मला 2-3 महिन्यापासून एवढा त्रास होता. मी खूप पैसे घातले, इकडे तिकडे 15-20 हजार रुपये घातले आतापर्यंत. समजा केलं पण कुठंच राहायला गेलं. तर सरपाशी आलो, चक्कर राहिली, समजा पेन बरं वाटायला समजा आता. तुमची रात्रीची जो झोप होती ते आता कशी आहे? झोप चांगली आली. पहिले झोप येत नव्हती, खाली झोपले की चक्र येऊ लागल्या, घबराट येऊ लागले. रात्री 1-2 वाजता जाऊन ऍडमिट व्हावं लागलं दवाखान्यामध्ये. आता तुम्हाला ते आपल्याकडे तुम्ही आले तेव्हापासून आता काय एकदम गरज पडली की ऍडमिट? नाही, ऍडमिट व्हायची गरज पडली नाही. झोप यायली, निवांत समजा आली. सर चांगली ट्रीटमेंट केली सर. अजून आपले काय सेशन आहे त्याच्यामध्ये आपण तुमचे पूर्णपणे तब्येत बरोबर करण्याचे, तुम्हाला ते किती टक्केवारीमध्ये तुम्ही सांगणार कमी झालेले आहेत? मला कमीत कमी 70% कमी झालं. चक्कर पूर्णपणे कमी झाली? कमी झाली समजा झाली. मानपाट कमळ पूर्णपणे कमी झाले? समजा कमी झाले, 70% कमी झाले. अजून थोडेफार सेक्शन आहे ते कम्प्लीट केलं होईन बरं. आणि त्याच्यासाठी काय व्यायाम दिलेले आहे? काय व्यायाम दिलाय पद्धतशीर. 2 टाइम व्यायाम करतो, ड्रॉप घेतो समजा एकदम. चालते, धन्यवाद. तुम्ही पूर्णपणे स्वस्थ राहा अशी आमची थँक्यू, शुभकामना आहे, अपेक्षा आहे. धन्यवाद. हे पूर्ण पाठ आणि कंबर ताटले होते. किती दिवस ऍडमिट केले होते? 1-2 दिवस हे पेशंट ऍडमिट झाले होते. त्याच्यामुळे पेन जास्त झाला होता. त्या पेशंटला चालले होते. आता मी याला सर्वायकल अडजस्टमेंट करणार आहे.